तुम्ही बघत आहात जनमत मराठी। भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, शालिमार या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन वेळी आकाश छाजेड, काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष, राजेंद्र बागुल, काँग्रेस प्रवक्ता व माजी नगरसेवक वत्सलाताई खेरे, माजी नगरसेविका शिरीष कोतवाल, माजी आमदार काँग्रेस अल्तमास शेख, NSUI शहराध्यक्ष काँग्रेस तन्वीर खान, ओबीसी नाशिक जिल्हाध्यक्ष काँग्रेस स्वप्नील पाटील, काँग्रेस युवक शहराध्यक्ष राजकुमार जैफ, काँग्रेस पदाधिकारी भालचंद्र जाधव, काँग्रेस पदाधिकारी व संविधान प्रेमी अनिल बॅग, काँग्रेस कार्यकर्ता वसंत ठाकूर, काँग्रेस सेवादल नाशिक शहराध्यक्ष जावेद शेख, काँग्रेस पदाधिकारी समाधान बागुल, काँग्रेस पदाधिकारी अण्णा मोरे, काँग्रेस कार्यकर्ता संजय साबले, वंचित बहुजन आघाडी उषा साळवे, काँग्रेस कार्यकर्ते व 20 ते 25 कार्यकर्ते उपस्थित होते। सदर आंदोलन हे 12:20 ते 12:45 वाजेचे दरम्यान करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे अख्खं जग कौतुक करतं। जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्यांनी घडवली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून केला जातो आणि त्या पद्धतीनेच परवा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले। खरं तर मनुस्मृतीला मानणाऱ्या लोकांकडनं दुसरी अपेक्षा केली नाही पाहिजे। RSS असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि त्यांच्या विचारसरणीचे सर्व मित्र पक्ष कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करत आलेली आहे आणि या मनुस्मृती मानणाऱ्या लोकांना आता लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज काँग्रेस पक्षाच्या वतीने या बेताल वक्तव्य करण्याच्या अमित शहा व त्यांच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा आम्ही निषेध करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या जगामध्ये कोणी पुसण्याची ताकद नाही आहे आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव घेणं म्हणजे फॅशन नाही, तर या तरुणांच्या करोडो तरुणांची ही पॅशन आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन हे तरुण पुढे वाटचाल करताय। त्यामुळे मनुस्मृती मानणाऱ्या या संकुचित नेत्यांना कुठेतरी आता जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कधी आम्ही सहन करणार नाही। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज लोकशाही पद्धतीने निषेध करताय, परंतु या भविष्यामध्ये जर या नेत्यांनी याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अन्य महात्म्यांचा जर अपमान केला तर काँग्रेस पक्ष सहन करणार नाही। काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। जबाबदारी न्याय